नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अस्मीला सारंगने बाहेर पाठवलेले असते आणि आता पुन्हा सारंग आणि सावली हे दोघेही झोपतात। आता सावली ही कॉटवर बसलेली असते, तर आता सारंग हा खाली अंथरूण टाकून झोपतो। तेवढ्यात अस्मी पुन्हा आता दरवाजाला कान देऊन त्यांचं बोलणं ऐकू लागते। तेवढ्यात आता बाहेर कोणीतरी ऐकत असल्याचे सारंगला समजते आणि पटकन आता सारंग हा दरवाजाला कान देतो आणि कोणीतरी असल्याचे आता सारंगच्या चांगलेच लक्षात आलेले असते। सारंग आता सावलीला खुणावतो आणि सारंग म्हणतो की आपण म्युझिक चालू करूयात आणि लगेच आता सारंग म्युझिक चालू करतो। मोठ्याने म्युझिकच्या गाण्याचा आवाज आता अस्मीला येऊ लागतो आणि चोरीचा मामला मामांनी थांबला या गाण्यावर आता सारंग आणि सावली दोघेही एकमेकांच्या समोर येतात। प्रेमाने सारंग सावलीकडे बघू लागतो आणि सावली देखील सारंगकडे। त्यानंतर आता सारंग हा सावलीच्या अगदी जवळ आलेला असतो, तर सावलीसुद्धा। इकडे मात्र आता अस्मीला खूप आता वाईट वाटत असतं। ते गाणे फक्त अस्मी ऐकत असते आणि समोर दरवाजा बंद असतो। आतमध्ये सारंग हा गाणे लावून रोमांस करतो हे आता अस्मीच्या लक्षात आलेलं असतं आणि अस्मी आता तोंडाला हात लावते आणि आता सावली ही कॉटवर बसते, तर सारंग सावलीच्या अगदी जवळ येतो। सावली आता हळूहळू मागे सरकून आता सावली कॉटवर पडू लागते। तेवढ्यात सारंग आता सावलीला धरतो आणि सावली सारंगच्या आता मिठीत असते। हळूहळू सारंग आता सावलीच्या एकदम जवळ येऊ लागतो। सारंगचा चेहरा आता सावलीच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आलेला असतो आणि आता सावली ही सारंगच्या मिठीत असते आणि एकदम आता सारंग हा सावलीच्या एकदम जवळ आलेला असतो आणि सारंग आणि सावली दोघेही आता मन आणि शरीराने एक झालेले असतात। सावली आता सारंगकडे बघते आणि सावली देखील आता सारंगच्या त्या स्पर्शाने एकदम खुश होऊन गेलेली असते। दोघेही एकमेकांचं भान हरपून जातात आणि दोघेही आता कॉटवर एकमेकांच्या मिठीत प्रेमाने एकत्र आलेले असतात आणि इकडे अस्मिता झालेला असतो तो जळफळाट आणि एवढ्यात आता हे अस्मीने बघितलेलं स्वप्न असते। आतमध्ये सारंग आणि सावली नक्कीच रोमांस करतायत अशी आता अस्मीची खात्री झालेली असते आणि तेवढ्यात अस्मी आता थोडी खोकते आणि तेवढ्यात आता सारंगला जाग येते आणि सारंग म्हणतो की कुणी आहे का बाहेर। सावलीसुद्धा आता सावध झालेली असते आणि आता सारंगचा आवाज ऐकताच असा अस्मी मांजरीचा आवाज काढते, म्याव म्याव, आणि घाबरतच तेथून पळून जाते। इकडे आता सारंग आणि सावली तो आवाज ऐकतात। सारंग आणि सावली दोघेही एकमेकांकडे बघतात। इकडे आता जयंती तिच्या बेडरूममध्ये येते आणि जयंतीने तो आता बेडरूम बघताच आरशासमोर येऊन जयंती आता खूपच खुश झालेली असते। जयंती म्हणते की एवढं मोठं मेंढाळ्यांचं घर, कसलं ऐशो आराम आहे इथे, आणि उगाच मी भागवतांच्या घरी गेले, रस्त्यावरती झोपायची वेळ आली, बाकी काही नाही, किती श्रीमंती आहे इथे, असा विचार करत आता जयंती देखील आरशात बघून खूप खुश होत असते आणि जयंती विचार करते की अगं जयंती, जेवढी एन्जॉयमेंट करायची ना तेवढी आता आपण करून घेऊ, असे म्हणत जयंती आता आरशासमोरच नाचू लागते। तेवढ्यात पाठीमागे सावली तिथे येते। सावली आता जयंतीकडे बघते आणि म्हणते वहिनी। जयंती सावलीकडे बघते आणि म्हणते काय गं, काय सावली, कशाला आलीस तू इकडे? सावली म्हणते सारंग सरांनी तुम्हाला भेटवस्तू द्यायला लावल्यात। खुश होऊन जयंती म्हणते कुठे भेटवस्तू, आणि आणल्या नाहीत का तू भेटवस्तू? कुठेही तशीच फक्त मला सांगायला आली की काय सावली तू? इकडे आता जयंती म्हणते की सावली अगं तुझी किती आयुष आहे, एवढा श्रीमंतीचा थाट आणि इथलं सगळं ऐश्वर्य तू उपभोगते, खरंच नशीबवान आहेस सायली तू। आणि इकडे आता सावली ही बाहेर निघून जाते। तेवढ्यात आता एकनाथराव, कान्हू, सखदेव सगळेजण त्यांचे आवरून त्यांच्या पिशव्या घेऊन आता जाण्यासाठी आता बाहेर येऊ लागतात। तेवढ्यात आता सारंग आणि चंद्रकांतराव त्यांना बघतात। सारंग म्हणतो की हे काय तुम्ही चालले की काय? आणि सारंग म्हणतो की अहो थांबा ना तुम्ही काही दिवस, अशी इतकी घाई कशाला करता जाण्याची? चंद्रकांतराव म्हणतात की मी सुद्धा तेच म्हणतोय। एकनाथराव म्हणतात नका नका, आता बरेच दिवस झाले, आम्हाला थांबू नका। सखदेव म्हणतो सारंग सर, लेकीच्या घरी असं जास्त दिवस राहणं शोभत नाही। सारंग म्हणतो की सखदेव दादा काय बोलतोस तू, काळाप्रमाणे आपण आता विचार बदलायला हवेत, असं बोलून कसं चालेल बरं दादा, तूच मला सांग। आणि सारंग म्हणतो की असं तुम्ही कुठे जाणार? तेव्हा आता एकनाथराव म्हणतात की पांडुरंग आहे ना, तो घेईल आमची काळजी, आणि तसेही आता बरेच दिवस आम्ही इथे राहिलो। आणि लगेच आता कान्हू म्हणते की जावई बापू तुमचं खरं आहे, पण ही गोष्ट आपण पण ध्यानात ठेवली पाहिजे, जेवणात तर मीठ पाहिजेच, पण मीठ जर प्रमाणापेक्षा जास्त झालं तर सगळं जेवण कसं खराब होतं तुम्हाला माहिती आहे ना।
आणि लगेच आता कान्हू म्हणते की तुम्ही आम्हाला सावरायला एवढा आग्रह केला ना, त्यातच सगळं आलं जावई बाप्पू. कान्हू म्हणते की बरं आता आम्ही निघायला हवं. चंद्रकांतराव म्हणतात की सारंग, अरे आपण त्यांना कितीही विनंती केली तरी ते आता ऐकणार नाही आणि ते जाणारच. तरीसुद्धा सारंग म्हणतो की मला असं वाटतंय आई तुम्ही थांबावं प्लीज. चंद्रकांतराव म्हणतात की हे बघा मी तुमच्या मताचा ना आदर करतो. चंद्रकांतराव म्हणतात तुम्हाला कधी जरी काही लागलं तरी तुम्ही हक्काने इथे या, अहो हे आपलंच घर आहे. आणि तेवढ्यात आता जयंती म्हणते की अहो थांबा थांबा, आणि त्या भेटवस्तू राहिल्या ना, खूप पिशव्या असतील असे म्हणत जयंती आता तिची पर्स सखदेवकडे देते. पटकन आता जयंती ही सावलीच्या रूममध्ये जाते आणि आता त्या भेटवस्तू घ्यायला जयंती तिथे आलेली असते. इकडे आता सखदेव म्हणतो की आमची ना जयंती अशीच आहे, आणि तिथे आता भेटवस्तू सगळे काही ठेवलेल्या असतात. ताबडतोब आता जयंती त्या सगळ्या भेटवस्तूच्या पिशव्या आपल्या हातात घेते. तेवढ्यात जयंतीचे लक्ष खाली त्या पिशवीकडे जाते, ज्या पिशवीत आता ऐश्वर्याने ते पैसे ठेवलेले असतात. आणि आता जयंतीने ती 20 लाख पैशाची पिशवीसुद्धा आपल्या बगलेत घेतलेली असते आणि त्या सगळ्या भेटवस्तूच्या पिशव्या. इकडे आता सारंग सांगत असतो की तुम्हाला जे जे काही लागलं, गरज लागली तर सरळ मला तुम्ही फोन करा. आणि इकडे आता जयंती त्या भेटवस्तू आणि त्या 20 लाखाची पिशवी घेऊन येत असते. आणि लगेच आता सगळे भागवत कुटुंब आता बाहेर जाऊ लागतात. तर तेवढ्यात पाठीमागून ऐश्वर्या त्यांच्याकडे बघते आणि ते पुढे जातात. इकडे ऐश्वर्या म्हणते की या मूर्ख मुलीला आणि या भागवती तिच्या माणसांना अजून काहीच माहिती नाही पुढे काय होणार आहे ते. एवढ्यात आता सगळे भागवत कुटुंब बाहेर आलेले असतात आणि तेवढ्यात भैरवी तिच्या कारमधून आता तिथे येते आणि त्यांच्यासमोर येऊन कार थांबवते. सगळेजण आता भैरवीला बघतात. आता भैरवी त्यांच्याकडे बघते आणि भैरवी आता त्यांच्याकडे बघून म्हणते की बसा गाडीत. आणि सगळ्यांना आता मोठं कुतूहल वाटलेलं असतं. भैरवी असं काय बोलते तर भैरवी म्हणते बसा गाडीत, मीच तुम्हाला घराबाहेर काढलं होतं ना, आणि आता मीच तुम्हाला घरी नेऊन घालते. आणि आता भैरवीचे बोलणे ऐकतात जयंती पळत पळत जाऊनच गाडीत जाऊन बसते. तेवढ्यात आता सावली म्हणते की माई तुम्ही. भैरवी म्हणते की हे बघ सावली आपण नंतर बोलूयात, आत्ता ना यांना घरी नेऊन घालणं जास्त महत्त्वाचं आहे. भैरवी म्हणते की आत्ता या क्षणी फक्त मी तुला दिलेला शब्द पाळते, बाकीचं ना आपण नंतर बोलूया सावली. आणि आता भैरवी त्या सगळ्यांना त्यांच्या तिच्या गाडीत घेऊन आता पुन्हा त्यांच्या घरी घेऊन जाते. इकडे आता ऐश्वर्याने इन्स्पेक्टर गावडेला कॉल केलेला असतो. ऐश्वर्या म्हणते की नमस्कार गावडे साहेब, त्या 20 लाखा चोरीचा तपास कुठपर्यंत आला तर इन्स्पेक्टर म्हणतात तो तपास चालू आहे मॅडम, आणि काही समजलं ना तर तुम्हाला कळवतो. ऐश्वर्या म्हणते हो का. ऐश्वर्या म्हणते की तुमचा ना जो तपास आहे तो कुठल्या दिशेने चाललाय ते मला सांगताल का तुम्ही. ऐश्वर्या म्हणते की तुम्ही फक्त ऑफिसच्याच लोकांची चौकशी केली, पण माझा ज्याच्यावर संशय आहे ना तुम्ही त्याचं घर तपासा ना एकदा. इन्स्पेक्टर गावडे म्हणतो की अहो तुमचा संशय कुणावर आहे हे तर तुम्ही कधी सांगितलं आहे मला. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे आत्ता सांगते. सखदेववर माझा आता विश्वास नाही राहिलेला आणि माझा ना सखदेववरती संशय आहे आणि त्याच्या घरातल्या लोकांवर, तेव्हा तुम्ही त्याचं घर तपासा. आणि लगेच आता ऐश्वर्या फोन ठेवते. काही कळलं तर मला लगेच सांगा असे आता ऐश्वर्याने गावडेला सांगितलेलं असतं. पण त्याच वेळेस आता बबलूने ऐश्वर्याचे ते फोनवरचे बोलणे ऐकलेले असते आणि ताबडतोब आता बबलू ऐश्वर्याकडे बघत विचार करतो की नक्कीच काहीतरी गडबड आणि काहीतरी घोळ दिसतोय. इकडे आता भैरवीने सगळ्या भागवत कुटुंबाला तिच्या कारमधून आता घरी आणलेलं असतं आणि भैरवी स्वतः घराचा दरवाजा उघडून त्यांना आता दरवाजा उघडून घर आता उघडं करून देत असते. जयंती तर आता फारच खुश झालेली असते. इकडे आता भैरवी ही दरवाजा उघडते आणि सगळ्या भागवत कुटुंबाला म्हणते की या घरात या. सगळ्यांना आता खूप आनंद झालेला असतो. सगळेजण आता घरात येतात. घरात खूप आता धूळ झालेली असते. पटकन आता सगळेजण कामाला लागतात. भैरवी आता ते सगळं बघत असते आणि पटकन आता कान्हू ही विठ्ठलाच्या मूर्तीसमोर येते आणि पटकन विठ्ठलाला दिवा लावते. आणि आता कान्हूने मोठ्या भक्तिभावाने विठ्ठलाचा दिवा पेटवलेला असतो. इकडे जयंती ही खिडकी उघडते. इकडे आता भैरवी म्हणते की त्याचं काय आहे माहिती आहे ना तुम्हाला, सगळ्यांना आयुष्यभर सांभाळण्याचं मी वचन दिलंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा जर तुम्ही या भैरवीशी गद्दारी केली ना तर आता मी अजिबात ऐकणार नाही, कळलं का तुम्हाला. भैरवी म्हणते की आता हे जे छप्पर आहे ते तुमचं डोक्यावर दिसतंय ते जाऊन पण शकतं, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. मी जसा माझा दिलेला शब्द पाळला ना तसा तुम्ही सुद्धा दिलेला शब्द आता पाळायचा आहे, कळलं का तुम्हाला, असे भैरवी त्या सगळ्यांना सांगते. भैरवी म्हणते की ही भैरवी ना दिलेला शब्द कधी मोडत नाही आणि म्हणून मी तुम्हाला शब्द दिला होता म्हणून तो पाळण्यासाठी मी इथे आली, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तेवढ्यात आता जयंती ही बोलू लागते तर भैरवी जयंतीला गप्प करते. भैरवी म्हणते की तू गप्प तू तर काहीच बोलू नकोस. भैरवी म्हणते की चला तर मग तुमच्या लाडक्या लेकीला सुद्धा समजवायला हवं की तुम्ही सुखरूप घरी आलात म्हणून.
आणि भैरवी सावलीला फोन लावते आणि म्हणते की तुझी आई वडील सगळ्यांना सुखरूपपणे घरी आणलंय. सावली, मी दिलेला शब्द तुला पाळलाय आणि आयुष्यभर तो पाळेन बरं का. भैरवी म्हणते की मी सुद्धा आशा करते की तू मला दिलेला शब्द तर आता सावली म्हणते की नाही मोडणार मी शब्द. आणि आता भैरवी म्हणते की मला तुझ्याकडून हेच अपेक्षित आहे सावली, ठेवते मी फोन असे म्हणत आता भैरवीने फोन ठेवलेला असतो. आणि एवढ्यात आता भैरवी म्हणते की जेवणा बिवणाची काही ऑर्डर वगैरे द्यायची का. जयंती म्हणते की त्याची काहीच गरज नाही, कुणाकडून सुद्धा मी आणू शकतो जेवण. आणि भैरवी काही एक न ऐकता लगेच बाहेर निघून जाते. आणि इकडे आता भैरवी जाता क्षणी सगळेजण पांडुरंगाला हात जोडतात. आणि इकडे आता सोहम आणि बबलू सावलीकडे येतात आणि आता घडलेली सगळी हकीकत बबलूने सावलीला सांगितलेली असते. ऐश्वर्याचा फोन आता बबलूने ऐकलेला असतो. आणि लगेच आता बबलू आता ऐश्वर्याने फोनवरती म्हटलेले असते की सगदेववरती माझा संशय आहे, तेव्हा तुम्ही अगोदर त्यांचं घर तपासा. हे आता बबलू हा सावलीला सांगतो. आणि त्यावेळेस आता ऐश्वर्याने फोनवर सांगितलेलं असतं की तुम्ही त्यांच्या घराची झडती घ्या. आणि बबलूने आता ते सगळं सावलीला सांगितलेलं असतं. ते ऐकताच आता सावली म्हणते की म्हणजे पोलीस आता माझ्या घराची झडती घ्यायला येणार आहे तर. आणि सावलीच्या ते चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि तेवढ्यात आता सोहम म्हणतो की पोलिसांना तिकडे तपास करून तरी काय मिळणार आहे, कारण ते आजच इथून गेलेत. आणि पटकन आता सोहम म्हणतो की असं तर नसेल ना ऐश्वर्या वहिनीने तिचं म्हणणं खरं करण्यासाठी त्यांच्यासोबत कॅश पाठवली असेल आणि पोलिसांना फोन केला असेल. आणि तेवढ्यात आता लगेच आता सोहम म्हणतो की असं सुद्धा असू शकतं बरं का. बबलू म्हणतो हो हो बरोबर आहे. तर आता सोहम म्हणतो की पटकन सारंगदादाला फोन करावा लागेल. आणि इकडे आता सावली ही पुन्हा आता डचकून उठते. आणि इकडे आता सोहम म्हणतो की सारंगदादाला फोन करावा लागेल, नाही तर खूप प्रॉब्लेम होईल. पटकन आता सोहम सारंगचा नंबर डायल करू लागतो. इकडे आता सगळ्या त्या गिफ्टच्या आणि त्या सगळ्या वस्तू आता इकडे भागवतांच्या घरी ठेवलेल्या असतात. त्या सगळ्या वस्तू उचलू लागतो तो सखदेव. आणि आता सखदेवने जयंतीला सुद्धा हाक मारलेली असते. आणि लगेच आता सखदेव म्हणतो की आई, ही जयंती आवरायचं सोडून कुठे फिरते. तर कानू म्हणते की जाऊ देणारी. आणि तेवढ्यात आता कानू पिशव्या उचलत असताना त्या 20 लाखाची पिशवी आता कानूच्या हातातून खाली पडते आणि त्यातील पैसे सगळे खाली पडलेले असतात. तोंडाला हात लावत आता कानू म्हणते की अरे बापरे, एवढे पैसे. तर सखदेव सुद्धा अवाक झालेला असतो. पटकन आता सखदेव हा एकनाथरावांना हाक मारतो आणि म्हणतो की बाबा हे बघा एवढे पैसे. तर आता एकनाथराव सुद्धा पळत आलेला असतो. डोक्याला हात लावत आता एकनाथराव म्हणतात की सखदेवा एवढे पैसे अरे कुठून आले. तर सखदेव सुद्धा अवाक झालेला असतो. सखदेव म्हणतो की बाबा मला काय माहिती. आणि एकनाथराव म्हणतात कानू तुला कुठे मिळाले. तर कानू म्हणते की आत्ता त्या पिशव्या आवरत होते आणि ती उचलत असताना हे सगळे पैसे पडले. सगळ्यांनी आता तोंडाला हात लावलेला असतो. आणि तेवढ्यात आता सखदेवच्या मोबाईलवर आता सोहमचा फोन आलेला असतो. काही गडबडीने त्याच्या खिशातून मोबाईल काढत आता सखदेव फोन उचलतो. सोहमचा फोन येताच आता सोहम म्हणतो की हे बघ सखदेव दादा, घाई गडबडी तुझ्याकडे एखादी कंपनीच्या कॅचची पिशवी आली का. आणि कदाचित आम्हाला वाटते की ती पिशवी तुझ्याकडे आलेली आहे आणि मला असं वाटतं की ते पैसे तुझ्या घरी पोचवले गेलेत. आणि लगेच आता सोहम म्हणतो की हो, जर ते पैसे तुझ्या घरी आलेले असले ना तू एकदा चेक कर आणि लगेच मला सांग. तेवढ्यात आता गडबडलेला, गोंधळलेला आणि घाबरलेला सखदेव म्हणतो की हो आलेत ना, आणि हे काय माझ्या समोर आहेत. आणि लगेच आता सोहम ते बोलणे ऐकताच आता सावली आणि बबलूकडे बघतो. आणि तेवढ्यात आता पोलिसांच्या गाडीचा हॉर्नचा आवाजही आलेला असतो आणि पोलिसांची गाडी देखील तिथे आलेली असते. आणि आता पोलीस येताच मात्र एकनाथराव आणि आता सखदेव यांची बोबडी वळालेली असते. तोंडातून आवाजही फुटायला तयार नसतो. फोनवर बोलत बोलत पटकन आता सखदेव हा बाहेर जातो. तर पोलिसांची गाडी दरवाजात येऊन ठेपलेली असते. सखदेव ते सगळं बघतो आणि पटकन आता फोनवर बोलत बोलत सखदेव पळतच आता आतमध्ये येतो. कान्हू एकनाथरावला सखदेव म्हणतो की अहो पोलीस आलेत, आता काय करायचं. आणि सखदेवचा फोन तसाच चालू असतो. आणि तेवढ्यात आता इकडे सखदेव फोनवर म्हणतो की 20 लाख माझ्या समोर आहेत आणि पोलीस आता घराकडे येत आहेत, आता काय करू. आणि तेवढ्यात आता सोहमच्या हातातून आता सावली फोन घेते आणि म्हणते की दादा तू चोरी केली नाहीस, तेव्हा तू एवढा काही घाबरू नकोस. आणि इकडे आता पोलीस बाहेर येतात. एक मुलगा शेजारून जात असतो. पोलीस त्या मुलाला विचारतात सखदेव भागवताचं घर कोणतं आहे रे. तर तो मुलगा म्हणतो ते बघा ते घर आहे. आणि त्या मुलाने आता पोलिसांना सखदेवचं घर दाखवलेलं असतं. आणि पोलीस आता सखदेवच्या घरात आलेले असतात. पोलीस आता त्यांच्या त्या सगळ्या टीमला सांगतात की सगळं घर छानबीन करा आणि शोधा इकडे तिकडे कुठे कॅश असेलच. आणि सगळ्या पिशव्या आता पोलीस उचकू लागतात, कपाटं उचकू लागतात, ड्रॉवर उचकू लागतात.
इन्स्पेक्टर म्हणत असतो की हे बघा, सगळ्या पिशव्या, सगळे कपाटं, सगळे ड्रॉवर उचका, कॅश सापडलीच पाहिजे. आणि सगळेजण आता भागवतांच्या घराची झडती घेत असतात. आणि इकडे आता सावलीने आता त्या अगोदरच सखदेवला खूप काही मोलाचा कानमंत्र दिलेला असतो. पोलिसांना आता पैसे सापडत नसतात, पण पोलीस सगळ्या घराची झडती घेत असतात. सगळ्या बॅगांच्या आता पोलिसांनी झडती घेतलेली असते. सगळ्या बॅगातील कपडे, सगळ्या वस्तू खाली टाकलेल्या असतात, पण पैशाचा एकही बंडल आता कुणाला सापडत नसतो. पण मात्र इकडे सखदेवचा फोन, इकडे सोहमचा मोबाईल सोबत चालूच असतो. तिकडे बबलू, सोहम आणि सावली सगळं बोलणं आणि ते सगळं ऐकत असतात. आणि आता तो इन्स्पेक्टर गावडे हा सखदेव, कान्हू आणि एकनाथरावांकडे येऊ लागतो. इकडे आता सावली आणि आता ते मोबाईलमध्ये ते सगळं बोलणं ऐकून तिथे काय चाललंय याचा मागोवा घेत असते. तर आता सावलीच्या कानमंत्राने आता ऐश्वर्याचा पर्दाफाश होऊन ऐश्वर्याचे कटकारस्थान सोहम, बबलू, सावली कसे समोर आणणार आणि भागवतांना सावली कशी वाचवणार, सारंग समोर ऐश्वर्याचा पर्दाफाश करून सावली ही कशी मेंदळ्यांची सून होणार, हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.